हा टाळ आणि मृदुंगाचा नाद ऐकला की किती प्रसन्न वाटतं, किती शांत वाटतं. जणू प्रत्येक ठेका मनाला विठ्ठलाच्या चरणी घेऊन जातो. हाच तो नाद जो संपूर्ण वारीवर अखंड घुमत असतो. हीच ती वारी जी मनाला सुख, समाधान आणि भक्तीचा अनुभव देणारी वाट असते. पण एक गोष्ट तुमच्या कधी लक्षात आली आहे का? वारीत लाखो वारकरी असतात, हजारो पाय चालत असतात, असंख्य आवाज असतात, तरी कानावर सर्वात जास्त काय पडतं? टाळ आणि मृदुंग. असं का? कारण हा केवळ आवाज नाही, तो विठ्ठल नामाचा ठेका आहे, ज्यात पांडुरंगाच्या भक्तीची आर्तता आहे. टाळीचा प्रत्येक ठेका हजारो वारकऱ्यांना एकाच लयीत विठ्ठलाचं नाम घेण्यास प्रेरणा देतो, तर मृदुंगाचा प्रत्येक नाद मनाला भक्तीत तल्लीन करतो. म्हणूनच वारीत टाळ आणि मृदुंग ही फक्त वाद्य नाहीत, ती आहेत शेकडो वर्षांची संत परंपरा. ती वारकऱ्यांच्या भक्तीची ओळख आहे आणि तीच विठ्ठल भक्तीचा अखंड श्वास आहे. म्हणूनच जिथे टाळ मृदुंगाचा नाद घुमतो, तिथे विठ्ठलाचं अस्तित्व जाणवतं. पांडुरंग, पांडुरंग.